जर संतांचं वाङ्मय जर पाहायला गेलं, गाथ्यात पाहिलं, ज्ञानेश्वरीत जरी पाहिलं, तर या शरीराचं अमंगळत्वच वर्णन केलेलं आहे. शरीर पवित्र आहे का? नाही, अपवित्र शरीर आयसे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भंडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर आयसे. आणि या असं कोणी सांगितलेलं आहे बरे? त्यांनीच सांगितलेलं आहे ना. आणि तेच परत काय म्हणतात, संतांच्या शरीराचा महिमा सांगतात विठ्ठल. म्हणूनच प्रतिज्ञा वाक्यात सांगत असताना असं केलेलं आहे, हा अलौकिक महिमा आहे. एक लौकिक असतो आणि एक अलौकिक असतो. जे सर्वसामान्यकून होत असतं त्याला लौकिक म्हणतात, आणि जे विशेष व्यक्तीकून होतं, इतराकून जे होत नाही, सर्वसामान्यकून होत नाही, त्यालाच तर अलौकिक म्हणतात विठ्ठल. म्हणून हा सर्वसामान्याच्या शरीराचा महिमा नाही. काय? सर्वसामान्याच्या शरीराचा महिमा नाही, तो कुणाचा महिमा आहे? संतांच्या शरीराचा महिमा आहे. आणि तो महिमा कसा आहे? अलौकिक आहे. आणि संतांचा महिमा सर्वसामान्यांना काय वर्णन करता येत नाही, खूप अवघड आहे. आपण संताकडे पाहत असताना एक देहधारी पुरुष आहे याच्याप्रमाणे पाहत असतो, आपल्यासारखंच त्यांना समजत असतो. परंतु संत जरी देहरूपाने असेल तर त्यांचा तो देह नसतो. समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणून नये लिंगा, संत नवती जगा, माणसा त्या सारखे. संत माणसासारखे नसतात. माणसासारखे दिसत जरी असले तरी ते माणसासारखे नसतात. वरून जरी दिसत असले परंतु त्यांची अंतकरण वृत्ती काय झालेली असती? निर्मळ झालेली असती, पवित्र झालेली असती. असे जे संत आहे, अशा संतांचा महिमा प्रतिपादन केलेला आहे विठ्ठल. आलिंगने संताचिया दिव्य झाली माझी काया. संतांचं जर कृपायुक्त अंतकरणाने जर आलिंगन घडलं तर काय होतं? मोक्ष प्राप्त होतो. या ठिकाणी आता भरपूर शंका आहे. हा मोक्ष आलिंगनाने मोक्ष प्राप्त होतो का? तर शास्त्राचा असा सिद्धांत आहे की आलिंगन ही क्रिया आहे. ऐका थोडंसं. आलिंगन ही क्रिया आहे, आणि जे क्रिया असते कर्माने काय होत नाही? मोक्ष प्राप्त होत नाही. मोक्ष कशाने प्राप्त होतो? तर केवळ ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो. रीते ज्ञाना न मुक्ती. वेदामध्ये असं म्हटलेलं आहे, ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. आणि मग ह्या आलिंगनाने कस काय मोक्ष प्राप्त होतो? बरं, तो मोक्ष प्राप्त होतो कारण यत्कृतकत्वम, काय असा सिद्धांत आहे, यत्कृतकत्वम तद्विनाशत्वम. जे जे जन्य आहे, जे कर्मजन्य असो वा धर्मजन्य असो, त्याचा काय होत असतो? नाश होत असतो. आणि ही क्रिया आहे. आलिंगन ही काय आहे? क्रिया आहे. आणि जे क्रिया आहे ती काय? जन्माला येणारी आहे. आणि त्यांनी कस काय मोक्ष प्राप्त होईल? आलिंगनाने कस काय मोक्ष प्राप्त होईल? ही शंका आहे का नाही? मला आली, तू मला बी आली असेल विठ्ठल. ज्ञानाने मोक्ष प्राप्त होत असतो. ज्ञानात एव कैवल्यम. काय? ज्ञानात एव, ज्ञानानेच काय होतो? मोक्ष प्राप्त होतो. असा जरी सिद्धांत असेल तर ही जी कृपा आहे ना, ही कृपा कशाची करतात संत माहित आहे का? गीतेतलं प्रमाण देतो एक तुम्हाला. संत जी कृपा करत असतात ही ज्ञानाचीच कृपा करत असतात. ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांति ते. तो बुद्धियोग आहे, या कृपेच्या द्वारे साधू संत देत असतात. बुद्धियोग म्हणजे काय? हे ज्ञानच. कारण ये हृदयीचे ते हृदयी घातले. या हृदयीचे ते हृदयी घातले. या हृदयात काय ज्ञान आहे? अहम ब्रह्मास्मी. आणि अहम ब्रह्मास्कार इत्याकारक जी वृत्ती आहे, ती वृत्ती ते या आलिंगनातून कुणाला देतात? त्या मुमुक्षुला देतात. आणि त्या मुमुक्षुला आलिंगनानेही काय होतो? मोक्ष प्राप्त होतो विठ्ठल. आलिंगन घडे, फक्त आलिंगन घडलं पाहिजे. नाही तर मग काय संताचे आलिंगन काय आपल्याला घडत नाही काय? अनेक संत आहे, काही बैरागी आहे, काही वैरागी आहे, काही संन्यासी आहे आणि काही गृहस्थी आहे. जर एखादे गृहस्थी संत असेल
आणि त्या गृहस्थी संताला, गृहस्थी म्हटल्यानंतर त्यांना मुलं बाळ असतातच, आणि जर त्या गृहस्थी संताच्या मुलीचं जर लग्न असेल तर ते लग्न घेऊन जर आले तिकडले, वऱ्हाड आलं तर वेह्याची भेट होत नाही का? गृहस्थी संत असेल, सिद्ध संत आहे ते, काय सिद्ध संत आहे, युक्त संत आहे ते, ज्यांना भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झालेला आहे, साक्षात्कारी संत आहे, गृहस्थी आहे. परंतु या लग्नामध्ये त्यांच्या वेळाचं काय होतं, ते वरड आल्यानंतर आलिंगन होतं ना, मग आलिंगन झाल्यानंतर त्या आलिंगनातून समोरच्या वेळाला मोक्ष प्राप्त होतो का? ते जरी साक्षात्कारी संत असेल परंतु आलिंगनही घडतं या शरीराचं, काय आलिंगनही घडतं, परंतु त्या आलिंगनात काय नसती, ही कृपा नसती. आणि साधकाच्या आलिंगनामध्ये काय असती, ती कृपा असती. म्हणून आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. असा यद दुराराध्यम तपसा साध्यम, दुराराध्य असणारा मोक्ष सुद्धा संताच्या आलिंगनाने काय होतो, प्राप्त होतो. फक्त त्या आलिंगनामध्ये कृपा पाहिजे आणि तो कृपा पात्र पाहिजे. हे ध्यानात ठेवा, पात्र ध्यानात ठेवा. पात्र ते कृपा करणारेच असतात, परंतु समोर काय पाहिजे, पात्र पाहिजे, पात्र. नाही तर गेला वाघिणीचं दूध काढायला स्टीलचं जर्मलचं भांड घेऊन, ते दूध त्याच्यात राहत नाही. किती अवघड आहे वाघिणीचं दूध काढणं. गेला एखादा वाघिणीचं दूधही काढलं, परंतु वाघिणीचं दूध काढण्याकरता काय लागतं, सोन्याचं भांड लागतं. तशी संतांची कृपा होण्याकरता हे अंतःकरण काय पाहिजे, शुद्ध पाहिजे. आणि शुद्ध अंतःकरणाने जर संताला जर आलिंगन दिलं तर काय होत असतं, मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष, तोही मोक्ष दुसरा तिसरा कोणता नाही, तर कोणता मोक्ष प्राप्त होतो, सायुज्य मोक्ष प्राप्त होतो. कारण मोक्षाचेही शास्त्रामध्ये 4 प्रकार केलेले आहे, सलोकता, समीपता, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडी. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य राजरसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा असून या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय संतांचा अलौकिक असा महिमा प्रतिपादन करतात. विठाल गेली 4 वर्षापासून चालत असलेला हा आपला शुद्ध एकादशीचा कीर्तन महोत्सव आणि त्यालाच अनुरूप असणारी ही आजची सेवा. आणि त्यात आज म्हणजे महिला मंडळाचा नामजपाचा सप्ताहही चालू आहे. आणि त्यातच आज दुग्ध शर्करा योग, आज बाबाच्या या पुण्यस्मरणानिमित्त चालत असलेला हा कीर्तन महोत्सव, आणि त्यात माझ्या वाट्याला ही कीर्तनाची सेवा आली. विठाल आज तशी नियमित दुसऱ्याची कीर्तन सेवा होती, परंतु काही कारणास्तव महाराज बाहेर गेले. दुसरे महाराजही होते कीर्तन करण्याकरता, त्यांनाही सांगितलं होतं, परंतु काही जणांचा आग्रह, बाबा तुम्हीच करा. मग कसं असतं, सुवासिनीने कुंकाला काय म्हणू नये, नाही म्हणू नये, तसं कीर्तनकाराने कीर्तन करायला नाही म्हणू नये. विठाला या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी संतांचा महिमा प्रतिपादन केलेला आहे. आणि महिमा प्रतिपादन करत असताना असा अलौकिक महिमा प्रतिपादन केलेला आहे. आतापर्यंत संतांनी जे सांगत आलेले आहेत, संतांनी जे आपल्याला उपदेश केलेला आहे, जे वाङ्मयात सांगितलेलं आहे, जे गाथ्यात सांगितलेलं आहे, जे ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे, कोणतेही ग्रंथ असो, ज्या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे, या शरीराचं नश्वरत्व सांगितलेलं आहे. काय
हे शरीर नष्ट होणार आहे असं सांगितलेलं आहे. त्याच्या विरोधात ही वाच्यता आहे. विठ्ठला कारण शरीराचा महिमा नाही. शरीराचा काय महिमा असतो? काय महिमा असतो? शरीर म्हणजे काय असतंय? सगळी नाकी तोंडी कृमी किडे तेच असतं ना. बरं पवित्र आहे का शरीर? अहो त्याचा जन्म झाला तरीही विटाळ आणि गेला तरीही मांगलिक कर्म करता येतं का? आणि त्या शरीराचा महिमा सांगितला. बरं संतांचं वाङ्मय जर पाहायला गेलं तर काय? जर संतांचं वाङ्मय जर पाहायला गेलं, गाथ्यात पाहिलं, ज्ञानेश्वरीत जरी पाहिलं तर या शरीराचं अमंगळत्वच वर्णन केलेलं आहे. शरीर पवित्र आहे का? नाही अपवित्र शरीरायसे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भंडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरायसे. आणि या असं कोणी सांगितलेलं आहे? बरे त्यांनीच सांगितलेलं आहे ना. आणि तेच परत काय म्हणतात? संतांच्या शरीराचा महिमा सांगतात. विठ्ठल म्हणूनच प्रतिज्ञा वाक्यात सांगत असताना असं केलेलं आहे. हा अलौकिक महिमा आहे. एक लौकिक असतो आणि एक अलौकिक असतो. जे सर्वसामान्यकून होत असतं त्याला लौकिक म्हणतात, आणि जे विशेष व्यक्तीकून होतं, इतराकून जे होत नाही, सर्वसामान्यकून होत नाही, त्यालाच तर अलौकिक म्हणतात. विठ्ठल म्हणून हा सर्वसामान्याच्या शरीराचा महिमा नाही. काय? सर्वसामान्याच्या शरीराचा महिमा नाही. तो कुणाचा महिमा आहे? संतांच्या शरीराचा महिमा आहे. आणि तो महिमा कसा आहे? अलौकिक आहे. आणि संतांचा महिमा सर्वसामान्यांना काय वर्णन करता येत नाही. खूप अवघड आहे. आपण संताकडे पाहत असताना एक देहधारी पुरुष आहे याच्याप्रमाणे पाहत असतो. आपल्यासारखंच त्यांना समजत असतो. परंतु संत जरी देहरूपाने असेल तर त्यांचा तो देह नसतो. काय? संताचा तो काय नसतो? देह नसतो. समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणून नये लिंगा, संत नवती जगा मानसा त्या सारखे. संत माणसासारखे नसतात. माणसासारखे दिसत जरी असले तरी ते माणसासारखे नसतात. वरून जरी दिसत असले परंतु त्यांची अंतकरण वृत्ती काय झालेली असती? निर्मळ झालेली असती, पवित्र झालेली असती. असे जे संत आहे अशा संतांचा महिमा प्रतिपादन केलेला आहे. विठ्ठल हा जो महिमा आहे हा दुसऱ्या तिसऱ्याचा कोणाचा नसून साक्षात श्री गुरु कृष्णदेव बाबांचा महिमा आहे. विठ्ठल आणि त्यांचा महिमा वर्णन करणं सोपं नाही. ज्ञानोबरायांची भाषा जर पाहिली ना, संतांच्या बाबतीत वर्णन करत असताना ज्ञानोबराय थोडं आचकी खात म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतात आम्हाला नाही येत संतांचा महिमा वर्णन करता. जर वर्णन जर करायचं ठरलं तर आमचे शब्द त्या ठिकाणी काय पडतात? अपुरे पडतात. आमच्या वाणीने त्यांच्या सामर्थ्य आकलन करू शकत नाही. आणि जरीही संतांचं वर्णन करू गेलं तर ज्ञानोबराय म्हणतात कसं होईल? 10व्या अध्यायातल्या काही ओव्या आहे पहा. 10व्या अध्यायात ज्ञानोबराय सांगत असताना संतांचं वर्णन करू गेलं तर ते कसं होईल? संत म्हणजे सूर्य आहे. श्री गुरु कृष्णदेव बाबा म्हणजे सूर्य आहे. आणि त्या सूर्याचं वर्णन करू गेलं तर कसं होईल? ज्ञानोबराय म्हणतात एवढे जिये महिमेचे करणे, तिये वाचा बळे वाणू मी कवणे, का सूर्याची अंगा उठणे लागत असे. संतांचं वर्णन करू गेलं तर असं होईल एवढे जिये महिमेचे करणे. महिमा कसं होईल? का सूर्याची अंगा उठणे लागत असे. एखाद्याने ठरवलं काय? सूर्याला चमचमीतपणा आणायचा, चकचकीतपणा आणायचा. दिवाळीचे दिवस होते आणि दिवाळीच्या दिवसात आपण काय करतो? उठणे लावतो असतो ना स्नान करायला. अभ्यंग स्नान असतं त्यावेळेस. म्हणून त्याला वाटलं आपणही काय केलंय, आज
पहिलं स्नान केलं अभ्यंग स्नान, चांगल्या ब्रँडेड कंपनीचं काय आणलंय, उठणं आणलंय. आणि या सूर्याला तरी कोणतं तरी एखादं उठणं लावल्यानंतर चकचकीतपणा येईल ना. विचार करा बरं, कोणत्या कंपनीचं उठणं आणलं म्हणजे सूर्याला चकचकीतपणा येईल. हा, ज्ञानोबराय तेच सांगतात, एवढे जिये महिमेचे करणे ते वाचा बळे वाणू मी कवणे. या वाणीच्या सामर्थ्याने, या वाणीच्या बळावर जसं श्री गुरुचं संतांचं वर्णन होऊ शकत नाही, तसं आपल्या या वाणीने दृष्टांत दिलाय. काय? जसं सूर्याला उठणं लावेल तसं हे संताला आपलं बोलणं लागेल. विठाला ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टांताची रेल चेले फक्त पावा लागतं एवढं आहे. काय? ज्ञानोबराय पुढे सांगतात, की उता कल्पतरुवरी फुलवरा काय सेने पाहुणेरू क्षीरसागरा कवने वासू कापुरा सुवासुदेव. केवता कल्पतरुवरी, कल्पतरूचं झाड आहे. आता कल्पतरूचं झाड म्हणजे काय पाहिलं का कोणी? असलं तर सांगा मला, आपल्याला जागा घ्यायची आहे. कारण कल्पतरू त्याला म्हणतात. कल्पतरू खाली फळे येती मागितली, फळे येती मागितले, फळे येती मागितले. कल्पतरू खाली फळे येती मागितले, फळे येती मागितले, फळे कल्पतरू खाली फळे मागितली येते. जे मागेल, कल्पना जी केली, काय जी कल्पना केलेलं सुद्धा प्राप्त होतं त्याला म्हणतात कल्पतरू. आणि हा बाददार काय करतोय? त्याला कधी फुलं येतील आणि काय येतील आणि कसं पाहावं, फुलाची वाट पाहावं लागत. येऊता कल्पतरू री फुलवरा काय सेनी पाहुणेरू क्षीरसागरा. क्षीरसागर, क्षीर म्हणजे काय? दूध. सागर म्हणजे काय? समुद्र, उदधी. त्याला अनेक संस्कृतमध्ये शब्द आहे. सागर कशाचा सागर आहे? केवता कल्पतरुवरी फुलवरा काय सेने पाहुणेरू क्षीरसागरा. क्षीरसागर. आणि क्षीरसागराच्या घरी पाहुणा आला. काय? पाहुणा आला. ज्ञानोबरायाने दृष्टांत दिलेला आहे. ज्ञानेश्वरी ऐकत असताना चिंतन ऐकलंय. गुरुवर्य भोलेबाबाचं असेल, गुरुवर्य राऊत बाबांचा असेल, गुरुवर्य मारुती बाबांचा असेल, थोडंफार श्रवण घडलेलं आहे. त्याच्यात दृष्टांत सांगत असताना त्याच्या घरी पाहुणा आला. आणि मग लगेच क्षीरसागराची मंडळी कप घेऊन निघाली. कुठं? पाहुण्याला चहा करायला, दूध आणायला. काय? कुणाची बायको? मंडळी नसलं कळत तर मंडळी हा सर्व व्यापक शब्द आहे. काय ती मंडळी हो? म्हणजे सर्व समुदाय, म्हणून तो जरा ग्राम्य भाषेतला शब्द वापरला. ती कुठं? असा पदराच्या आड कप घेतला निघाली. कुठं? दूध आणायला कपभर. कशा करता? पाहुण्याला चहा करायला. कोणाची बायको? साखर सम्राटाची बायको जर छटाक साखर वाटीभर साखर आणायला चालली तर कसं होईल? तसं झालं. विठाला संत म्हणजे समुद्र आहे आणि आपलं बोलणं म्हणजे काय आहे? एक कपभर दूध. ती बी भेटत का नाही भेटत? 4 घरं फिरावं लागते. की उतवा कल्पतरुवरी फुलवरा काय सेनी पाहुणेरू क्षीरसागरा कवने वासू कापुरा सुवासुदेव. ज्ञानोबराय म्हणतात, अधून दृष्टांत देतात. कवने वासू कापुरा सुवासुदेव. कापराला सुगंध द्यायचा. कोणता सुगंध द्यायचा? मुळातच कापूर असला तर तो काय असतो? सुगंधित असतो. कवने वासू. तसे संत मुळातच काय आहे? सुगंधित आहे. आणि आपल्या बोलण्याने किती सुगंधित होतील? आपण म्हणजे कोण? विचार केला का? आपण म्हणजे कोण? संतांचे वर्णन करणारे. सांगू का? आपण म्हणजे कीर्तनात पाकिटा करता भांडणारे महाराज लोक. विठाला त्याच्या पुढे ज्ञानोबराय जाऊन सांगतात, चंदनाते कायसीनी चर्चावे
अमृताते केवते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवी, चंदनाते कायसेनी चर्चावे. चंदनाला जर शीतलता लागत असली तर त्याचं लेपन करता येईल का? नाही नाही. अहो चंदनच काय आहे, मुळात शीतल आहे. किती शीतल आहे तर सांगत असताना असं सांगितलेलं आहे, तापलिया तेला 52 चंदन. जे हिमालयात मलयागिरी नावाचा पर्वत आहे आणि त्या पर्वतावर शुद्ध चंदन आहे. काय त्याला कोणतं चंदन म्हणतात? तापलिया तेला 52 चंदन. म्हणजे 52 अशा प्रकारातलं जे चंदन आहे. कढई भर तेल उकळत आहे. भाज्याची आपली घरची कढई नाही, गुराळाची कढई. काय ते तेल उकळत आहे गुराळाच्या कढईचं, आणि त्याच्यात जर एक बुंद जरी ते चंदन टाकलं तरीही ते तेल काय होतं? थंड होतं. कसं होतं? आईस्क्रीम सारखं. विठाला म्हणून चंदनाला काय शीतल करायचं? चंदनाते कायसेने चर्चावे. चर्चन करणं म्हणजे लेपन करणं. लेपन करणं. आजही आपण उन्हाळ्यामध्ये जर आळंदीला गेलो, ज्ञानोबारायांच्या समाधीला काय करतात? दररोज चंदनाचा लेप लावतात. कशाला? शीतल होण्याकरता. परंतु त्या चंदनाचा काय उपयोग? हे बाह्यांगाने ठीक आहे. ज्ञानोबाराय पहिलेच काय आहे? शीतल संत आहे. विठाला तैसे तुम्ही जगी संत जाना, तैसे तुम्ही जगी संत जाना, तैसे तुम्ही जगी संत जाना, तैसे तुम्ही जगी संत जाना. तुका म्हणे गुणा चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुणा चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुणा चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुणा चंदनाचे अंगी. तैसे तुम्ही जगी संत जाना, तैसे तुम्ही जगी संत जाना, तैसे तुम्ही जगी संत जाना, तैसे तुम्ही जगी संत जाना. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. जगी संत तुम्ही तैसे. कैसे? जसं चंदनामध्ये गुण आहे तैसे. अशा प्रकारचे जे संत असतात ते मुळातच काय आहे? चंदनासारखे आहे. त्यांना कुठं शीतल कळता? चंदनाते कायसेने चर्चावे, अमृताते केवते रांधावे. एखादी सुगरण बाई आहे, ज्ञानोबाराय म्हणतात, आणि तिला अमृत मिळालं. दैवयोगाने दृष्टांत दिलेला आहे. आपल्याला तर नाही भेटला अजून. तुम्हाला भेटला असलं तर सांगा. अमृत कशा करता असतं? अमृत जर घेतलं तर काय होतं? अमर. म्हणजे तो मनुष्य काय होत नाही? मरत नाही. असा असणारा जे अमृत आहे ते एका सुगरणबाईच्या हातामध्ये लागलं. सुगरण कशाला म्हणतात? सुगरणबाई कशाला म्हणतात? कोंड्याचा मांडा करणारे. मांड्याचा कोंडा करणाऱ्याला एका पातीला 3 प्रकारचे भात करणाऱ्या काय कमी आहे काय? खाली जळगाव, मधी चिखली आणि वर तांदळवाडी. विठाला परंतु सुगरण तिला म्हणतात, कोंड्याचा मांडा करणारी. अशी जी बाई आहे तिच्या हातात जर अमृत सापडलं आणि तिला वाटलं आता याला चव आणावी, अमृताते केवते रांधावे. रांधणं म्हणजे स्वयंपाक करणं. तिकडं खानदेशामध्ये स्वयंपाक हा शब्द नाही. काय कर राहिनी ग? रांधी राहिनी म्हणजे स्वयंपाक कर राहिले तिकडला. कारण ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषेचा केलासे गौरव, भवार नवी नाव उभारिली, असे अनेक प्रकारचे शब्द आहे. तसं तिनं ते पातीलं घेतलं आणि त्याच्यात अमृत टाकलं आणि शिजायला. किती शिजवलं म्हणजे त्याला चांगल्या प्रकारची चव येईल. अरे काय चव आणायची? फक्त बोट बुडलं खाल्लं तरी अमर होईल ना.
किती सुगरण आणली तरी त्याच्यात काही बदल होईल का? हा, अमृताते केवते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवी. संत म्हणजे अमृत आहे आणि दृष्टांत देतात पुढे, गगनावरी उभवावे घडे केवी. ज्ञानोबराय म्हणतात वैशाखाचा महिना आहे. काय ऊन मी म्हणतय 45 डिग्रीच्या पुढं तापमान गेलंय. आपल्याला इतकं ऊन लागत. त्यावेळेस एका जणाने ठरवलं काय आपल्याला एवढं ऊन लागत. ज्ञानोबराय सांगतात बरं, आपल्याला एवढं ऊन लागत तर ह्या गगनाला म्हणजे आकाशाला किती ऊन लागत असेल बरं? लय ऊन लागत असेल त्या आकाशाला. मग काय करायचं ठरवलं त्याने? गगनावरी उभावे घडे केवी. या गगनाला सावली करण्याकरता एखादं भांड म्हणा, एखादा मोठा मंडप द्यायचा ठरवला. कोणता मंडप आणला म्हणजे या गगनाला आकाशाला गवसणी घालता येईल? गगनावरी उभावे घडे केवी. अहो गगनाची जर उपमा द्यायची असली तर गगनम गगनाकारम, त्याला दुसरी उपमाच नाही. गगन हे कसं आहे? गगनाकारम, गगनासारखंच आहे. आणि त्याला कोणत्या मंडपाने झाकता? तसं संत हे गगन आहे आणि आपले शब्द काय आहे? हे मंडप आहे. विठाला विठाला. ज्ञानोबराय म्हणतात ऐसे संतांचे महिमान, अकळित के असे साधन, हे जाणून मी मन निवांत केले. निवांत नमन केलं का? की आपल्या आकलनाच्या पलीकडे संतांचा महिमा आहे. म्हणून बस 2 हस्तक आणि 1 मस्तक त्यांच्या चरणावर ठेवायचं. विठाला पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे. काय वाणू, काय वर्णन करू? कारण ही वाणी त्या ठिकाणी काय होत नाही, पुरत नाही. म्हणून काय वाणू. आणि जरीही एखादा वर्णन करायला गेला कशाच्या जोरावर, लयच विद्वान आहे, काय लयच वेश्या संपन्न आहे, काय वेश्या संपन्न, वेदशास्त्र संपन्न. सध्याला सगळीकडे शॉर्टच चाललंय ना, त्याच्यामुळं जरीही असं असेल, लय बुद्धीची खुमखुमी असेल, काय बुद्धीची खुमखुमी, तर ज्ञानोबराय म्हणतात जरी प्रज्ञेची नियाथिलेपणे श्री गुरु सामर्थ्य रूप करू म्हणे, तरी मोतिया भिंग देणे तैसे होईल. ज्ञानोबराय म्हणतात एक आनंद्याने जर बुद्धीच्या जोरावर वर्णन करू, प्रज्ञा नाम बुद्धी, प्रज्ञा शब्दाचा अर्थ काय? बुद्धी. मती शब्दाचा अर्थ काय? बुद्धी. अनेक शब्द आहे. जरीही बुद्धीच्या जोरावर संतांच्या वर्णन करायला गेला तरी ते कसं होईल? जरी प्रज्ञेचे नियाथिलेपणे श्री गुरु सामर्थ्य रूप करू म्हणे. आपल्या वर्णनाबरोबर श्री गुरुचं सामर्थ्याचं जर वर्णन करायचं ठरलं तर कसं होईल? तरी मोतिया भिंग देणे तैसे होईल. एखादा चांगला पानेदार मोती आहे आणि त्याला एखाद्याने चमकायचं ठरलं, का ह्याचा तरी मुलामा दिला, तसं होईल. विठाला अशा प्रकारचा संतांचा काय आहे? महिमा आहे. वर्णन जरी करू गेलो तरीही त्याला मर्यादा प्राप्त होते. मर्यादा तिथपर्यंत आपलं बोलणं जात नाही. काय आपल्या बोलण्याला कुठेतरी मर्यादा प्राप्त होती. हेच अभंगाच्या 2य चरणात सांगतात. ऐसा संता सामहिमा, ऐसा संता सामहिमा, ऐसा संता सामहिमा.
संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. बोलायाची सीमा, सीमा झाली. सीमा म्हणजे मर्यादा. हा तसा संस्कृत शब्द आहे. अनंत शब्द आहे, अनंत पुल्लिंगी सीमन, आणि त्याचा शब्द स्त्रीलिंगामध्ये सीमा होतो. सीमा म्हणजे मर्यादा. तर ते कसं होतं व्याकरणाच्या दृष्टीने होतं ते, पण आपल्याला काय सांगायला वेळ नाही. मर्यादा असते, मर्यादा, सीमा. कितीही एखादा जर दृष्टांत सांगायचा जर ठरला, एखादी जर घटना घडली, घडू नये, घडली अशी एखादी सीमा असेल, जिल्ह्याची म्हणा, तालुक्याची म्हणा, पोलीस स्टेशनची म्हणा. पोलीस स्टेशनची जर सीमा असेल, ही शेवगाव नेवासा हद्द आहे ना, अलीकडल्या जर साईटला जर घटना घडली तर तिकडल्या पोलिसाला मधली सीमा आहे. ते म्हणते आमच्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हे नाही, शेवगावला जातो. तसं सीमा असते, त्यांची संपत नाही कार्यशक्ती काय, परंतु सीमा आहे. तसं संतांचं कार्य वर्णन संपत नाही, त्याला सीमा आहे. जसं ज्ञानोबरायांचा सोहळा जात असताना, सोहळा चालत असताना जोपर्यंत पुणे जिल्हा आहे तोपर्यंत पुणे ग्रामीणचे पोलीस असतात, आणि मग सातारा जिल्हा लागला का त्यांची मर्यादा संपली. ते काय करतात, माऊलीला नमस्कार करतात आणि माग येतात. त्यांची इच्छा असती कुठं माऊलीच्या सोहळ्यात चालण्याची, परंतु त्यांना काय सीमा आहे, मर्यादा आहे. मग पुढल्या यांचं कार्य चालू होतं. तसं संतांचं कार्य वर्णन थांबत नाही, परंतु सीमा आहे. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. बोलणं त्यांच्याविषयी पुष्कळ असतं, त्यांच्याविषयी बोलणं हे संपूच शकत नाही. त्या कालिदासाने सांगितलेलं आहे. शास्त्री करत असताना त्याच्यात आलं होतं एक पुस्तक, त्याचं अध्ययन झालं. असं म्हणतात कालिदास, महिमानम उत्कीर्त्य तौ संहृते वचः. काय महिमानम उत्कीर्त्य तौ संहृते वचः श्रमेण तद शक्त्यावा न गुणानाम यत्तया. तर कालिदास म्हणतात, संतांचा महिमा जर करू गेलं, महिमानम उत्कीर्त्य तव संहृते वचः, वाणीला काय होईल, शीन होईल. अजून काय होईल, श्रमेण तद शक्त्यावा. काय एकतर शक्ती नष्ट होईल, श्रम होईल. श्रमेण तद शक्त्यावा न गुणानाम इयत्तया. त्यांच्या गुणाची इयत्तता काय होणार नाही, पूर्ण होणार नाही. फक्त ही सीमा आहे. काय सीमा, एक तर आपली वाणी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, किंवा आपल्या वाणीने त्यांचं वर्णन करता येऊ शकत नाही. एकतर श्रम होईल, आपण थकू, वा शक्ती नष्ट होईल. विठ्ठला असा जो संतांचा महिमा आहे, ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. बोलायची सीमा झाली, मग इथं जय विठ्ठल करायचं का? नाही नाही, बोलायचं. कशा करता बोलायचं? संताला काही गरज नाही. त्यांच्याविषयी बोला वा नका बोलू, त्यांची निंदा करा नाही तर काही करा, त्यांना काहीच होत नाही. एखाद्याला तुम्ही जर मनी ऑर्डर पाठवली, काय एखाद्याला तुम्ही मनी ऑर्डर पाठवली, मनी म्हणजे पैसा, आणि तो जर पाठवला, त्याने जर सही केली नाही तर ती मनी ऑर्डर कुठे येत होती? ती मनी ऑर्डर परत कुठे येत होती? त्याच्यापाशी. तुम्ही काही बोला त्यांच्याविषयी, त्यांना काय असतात, उदासीन असतात. मज हेही नाही, मज तेही नाही. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही, मज तेही नाही. त्यांची निंदा करा वा स्तुती करा, त्यांना काहीच नाही. आपण बोललेलं जे आहे ते तिथं नाही जाणार, पण इथं आल्याशिवाय निश्चित राहणार नाही, आणि त्याचा घात झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला म्हणून संतांच्या बोलण्याला काय असती, वर्णनाला मर्यादा असती. म्हणून संतांचं वर्णन करायचं नाही का? संता करता नाही करायचं, ते कुणा करता करायचं? आपल्या करता. आपल्या अंतकरणात जी लागलेली आग आहे,
ती जर आपल्याला विझावी असं वाटत असेल तर करावा, कारण आपला उद्धार दुसरं कोणी करणार नाही. आपला उद्धार काय करावा लागत असतो, आपल्यालाच करावा लागत असतो, दुसरं करत नाही. उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानं मौसादयेत. भगवान परमात्म्याने गीतेमध्ये सांगत असताना सांगितलंय, उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानं मौसादयेत. आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मनः. आपणच आपला बंधू आहे आणि आपणच आपला काय आहे, शत्रू आहे. आणि जर आपण उद्धार करायचा असेल तर संतांचं वर्णन निश्चित आणि निश्चितच केलं पाहिजे. विठाला ज्ञानोबराय म्हणतात ना, ज्ञानोबरायांनी उवी सांगितली. ज्ञानोबराय म्हणतात, हरपले आपण पे पावे, पाहता संता ते घेऊसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. हरपले आपण पे पावे. आपली जी वस्तू हरवलेली आहे ती प्राप्त करण्याकरता काय करावं, वानावे, वर्णन करावं, ऐकावं. कधी 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 नाही. तिथं विशेषण जोडलेलं आहे, काय, सदा. हरपले आपण पे पावे, तै पाहता संता ते घेऊसावे, म्हणून वानावे ऐकावे, कदा नाही सदा. विठाला अशा प्रकारचा असा संतांचा महिमा असा आहे. नेमकं कसा आहे, असा आहे, पण नेमकं कसं आहे तेच अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. अलिंगना गडे मोक्ष सायुज्यता जोडे. कैसा आहे ऐसा संतांचा महिमा. त्यांना विचारलं कैसा आहे, तर त्यांनी सांगितलं कैसा आहे, आलिंगन घडे आणि मोक्ष सायुज्यता जोडे. जर संताला आलिंगन घडलं तर काय प्राप्त होतो, मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष, आता मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष हे फल आहे, परंतु हे मोक्षाचं स्वरूप नेमकं काय आहे. मोक्ष मोक्ष म्हणतो नेमकं, पण हा मोक्ष काय आहे. मोक्ष शब्दाचा अर्थ मुक्तीच. आपण ज्याला मुक्ती म्हणतो, आपण म्हणतो तो मुक्त झाला. गेला म्हणजे काय, मुक्त झाला. अजिबात नाही. गेला या देहाला सोडलं म्हणजे जीव मुक्त होतो असं नाही. या देहातून जातो तो, त्याच्या कर्माप्रमाणे त्याला अनेक प्रकारचे काय होतात, शरीर प्राप्त होतात आणि त्याच्याप्रमाणे भोग होत असतो. मोक्ष मोक्ष म्हणजे तरी काय, तर मोक्ष त्याला म्हणतात. शास्त्रामध्ये त्याची व्याख्या आहे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती
याला काय म्हणतात? मोक्ष म्हणतात. आणि प्रत्येक जीवाला काय आहे? मोक्षाची इच्छा आहे का नाही? प्रत्येकाला मोक्षाची इच्छा आहे का नाही? म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं का ते मोक्ष द्या सोडून, मोक्ष द्या सोडून? प्रत्येकाला असं वाटतं का आपल्या जीवनातलं सगळं दुःख निघून जावं आणि आपल्याला सुखी व्हावं, आनंदी व्हावं, असं वाटतं का नाही? का असं आहे कोणी? हा, मला लय दुःखाचे डोंगर माझ्यावर कोसावत्या, कोणती सारखं संपदो नैव विपदो विपदो नैव संपद संपद. हा, ती म्हटली होती विपत्ती माझ्यावर कोसावी का? की जर विपत्ती आली तरच भगवान परमात्म्याची आठवण येते, ठेस लागली तरच म्हणतो काय अरे देवा, नाही तर काही काही अरे बापरे आला. आहे का कोणी त्या कुंती सारखं? नाही नाही, सगळे असेच आहे. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे, कोणीच नाही असं आहे का? म्हणजे प्रत्येक जीवाला अशी इच्छा आहे काय व्हावं? की आपल्या जीवनातील दुःख काय व्हावं? मुळासह नष्ट व्हावं आणि आपल्याला सुख प्राप्त व्हावं, आनंद प्राप्त व्हावं. ही इच्छा आहे का नाही तुम्हाला? आहे का नाही? बोलत चला ना. कळत काय? कळत ना? तर इच्छा जर असेल दुःख निवृत्त व्हावं आणि सुख प्राप्त व्हावं तर प्रत्येकाला काय आहे? मोक्षाची इच्छा आहे. म्हणजे मोक्षाची इच्छा आहे म्हणजे हे सगळे मिरजे महाराज हे काय आहे? ज्याला मोक्षाची इच्छा असतात त्याला काय म्हणतात? मुमुक्षु. मोक्षे मे भूयातिथी दृढेच्छा. आचार्य शंकराचार्यांनी त्याच्यात व्याख्या केलेली आहे. ते छोटेसे ग्रंथ आहे, तत्वबोध आणि आत्मबोध. त्याच्यात म्हणजे प्रत्येक जण मुमुक्षु आहे. बुभुक्षु तर आहेच काय, पण मुमुक्षुही आहे त्याच्याबरोबर. भोग कोणाला नकोय म्हणून बुभुक्षु आहे. आणि ही बी इच्छा आहे की दुःख निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती, म्हणून सर्व काय आहे? मुमुक्षु आहे. आणि असा जो मोक्ष आहे तो कशाने प्राप्त होतो? आलिंगनाने. बर, आलिंगन झालं, पण आलिंगन संतांचं आलिंगन झालं. आलिंगन घडलं पाहिजे ते आलिंगन. नाही तर आलिंगन जगतामध्ये घडत नाही असं नाही. अनेक प्रकारचे आलिंगन घडतात. प्रेमयुक्त आलिंगन आहे, आलिंगन कृपायुक्त आलिंगन आहे, कामनायुक्त आलिंगन आहे आणि कापट्यपूर्ण आलिंगन आहे. विठ्ठल एक प्रेमाचं आलिंगन असतं. एखादा मित्राला भेटला, जर एखादा सहपाठी जर भेटला तर तो जे हरी नाही करत, आलिंगन देतो. हे प्रेमाचं आलिंगन आहे. काही कामनेचं आलिंगन असतं. पती पत्नीचं हे जे आलिंगन आहे हे कामनेचं आलिंगन आहे. एक कापट्यपूर्ण आलिंगन आहे, कपटाने दिलेलं आलिंगन. छत्रपती शिवरायांचं आणि अफजल खानाचं जे आलिंगन, लयच प्रेमाने आलिंगन द्यायला आला होता का तो बोकड कसा आला होता? अंतःकरणात कपट धारण करून. हे जे आलिंगन आहे हे कपटाने दिलेलं आलिंगन आहे. महाभारतामध्ये सुद्धा हे आलिंगन झालेलं आहे. कुठं? ज्यावेळेस महाभारतीय युद्ध पूर्ण झालं आणि महाभारतीय युद्ध पूर्ण झालं आणि पांडवांचा विजय झाला, कौरवांचा सर्व नायनाट झाला, पाणी पाजायला सुद्धा शिल्लक ठेवला नाही. कोणी? भीमाने. धृतराष्ट्राचे 100चे 100 पोरं एकट्याने मारले. कोणी? एकट्यानेच मारले. 100 पोरं. शेवटी एक सुद्धा शिल्लक राहिला नाही. पांडवांचा विजय थाटात झाला आणि त्यांना असं वाटलं ज्येष्ठ पिताश्री आहे, तातश्री आहेत, चुलत्या आहेत, त्यांना तरी काय करावं? हे राज्य समर्पण करावं आणि राज्याचा कारभार त्यांच्या आज्ञेने काय करावा? म्हणून भगवान परमात्मा हे पांडव आणि यांचा जो करता धरता सगळे कुणाकडे गेले? धृतराष्ट्राकडे गेले.
आणि धृतराष्ट्राकडे गेल्यानंतर प्रत्येकजण एक एक जण पुढं गेला. धर्मराज युधिष्ठिर गेले. तातश्री नमस्कार नमस्कार केला, त्याला भेटले. जाऊदी झालं गेलं सर्व. परत अर्जुन आला, तसंच सहदेवही आला, नकुलही झाला. वेळ नव्हती ना त्याच्यामुळे सगळेच आले आणि त्यांना नमस्कार केला. आणि नंतर शेवटी कोण राहिला? भीम राहिला. भीमही चालला कुठं? आलिंगन द्यायला. तेवढ्याच हा भगवान परमात्मा त्या ठिकाणी होते. त्यांनी संकेत केला, अय बावळा झाला काय होय मग. कोणाला? त्या भीमाला. ते आडदंडच होतं ना, त्याला काही लक्षात आलं नाही, पण याच्या लक्षात आलं. आणि मग त्याला सांगितलं तू पुढं जाय, परंतु हा जो तुझा जो पुतळा आहे, लोखंडाचा पुतळा, तिथं भीमाचे पुतळे अनेक होते. तुम्ही म्हणणार तिथं पुतळे कस काय आले? भीमाचे पुतळे कस काय आले तिथं? तर तिथं भीमाचे अनेक पुतळे होते. कशा करता? त्या दुर्योधनाला माहीत होतं काय, शेवटी गदा युद्ध आपल्याला पुन्हा बरोबर करावं लागेल, भीमाबरोबरच. म्हणून रियाज करण्याकरता, प्रॅक्टिस करण्याकरता त्यांनी भीमाच्या आकाराचे अनेक बलदंड पुतळे तयार करून घेतले होते. विठाला. आणि मग भीम असा पुतळा समोर केला आणि पुढं झाला. पुढं झाल्यानंतर तातश्री मैं आ गया हूं असं म्हटल्यानंतर तातश्री लगेच चालत आले आणि कुणाला आलिंगन दिलं? त्या भीमाला, त्या पुतळ्याला. असं आलिंगन दिलं. तो लोखंडाचा पुतळा होता, परंतु त्याचं काय झालं? पीठ झालं, पीठ. का आलिंगन दिलं? धृतराष्ट्राला माहीत होतं आपल्याला पाणी पाजायला शिल्लक नाही ठेवलं तो कोण आहे? भीम आहे. हे कपटाने दिलेलं आलिंगन आहे. आणि जर भीमाने जर आलिंगन दिलं असतं तर काय झालं असतं? भीमाला जर आलिंगन दिलं असतं कोणी, गुरुवर्य वैद्य बाबा म्हणायचे त्याचं पीठ झालं होतं, याचं काय? थालीपीठ झालं असतं. विठाला. म्हणून हे आलिंगनाचे आणि एक जे दुसरं आलिंगन आहे ते कृपायुक्त आलिंगन आहे. जर संतांचं आणि भक्ताचं जर आलिंगन झालं, संतांचं साधकाचं जरी आलिंगन झालं तर काय होत असतं? आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आलिंगन, कारण संतांच्या आलिंगनाने काय होत असतं? ही काया काय होत असती? दिव्य होत असते. आलिंगने संताची, आलिंगने संताची, आलिंगन संताची, आलिंगन संताची. दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया. मस्तक ही पाया, दिव्य झाली माझी काया. संतांचं जर कृपायुक्त अंतःकरणाने जर आलिंगन घडलं तर काय होतं? मोक्ष प्राप्त होतो. या ठिकाणी आता भरपूर शंका आहे. हा मोक्ष आलिंगनाने मोक्ष प्राप्त होतो का? तर शास्त्राचा असा सिद्धांत आहे की आलिंगन ही क्रिया आहे. ऐका थोडंसं. आलिंगन ही क्रिया आहे आणि जे क्रिया असते कर्माने काय होत नाही? मोक्ष प्राप्त होत नाही. मोक्ष कशाने प्राप्त होतो? तर केवळ ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो. रीते ज्ञाना न मुक्ती
वेदामध्ये असं म्हटलेलं आहे, ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. आणि मग ह्या आलिंगनाने कस काय मोक्ष प्राप्त होतो? बरं, तो मोक्ष प्राप्त होतो कारण यत्कृतकत्वम, काय असा सिद्धांत आहे, यत्कृतकत्वम तद्विनाशत्वम. जे जे जन्य आहे, जे कर्मजन्य असो वा धर्मजन्य असो, त्याचा काय होत असतो? नाश होत असतो. आणि ही क्रिया आहे, आलिंगन ही काय आहे? क्रिया आहे. आणि जे क्रिया आहे ती काय जन्माला येणारी आहे. आणि त्यांनी कस काय मोक्ष प्राप्त होईल? आलिंगनाने कस काय मोक्ष प्राप्त होईल? ही शंका आहे का नाही? मला आली, तू मला बी आली असेल. विठाला कारण ज्ञानाने मोक्ष प्राप्त होत असतो. ज्ञानात एव कैवल्यम, काय ज्ञानात एव, ज्ञानानेच काय होतो? मोक्ष प्राप्त होतो. असा जरी सिद्धांत असेल तर ही जी कृपा आहे ना, ही कृपा कशाची करतात संत माहित आहे का? गीतेतलं प्रमाण देतो एक तुम्हाला. संत जी कृपा करत असतात ही ज्ञानाचीच कृपा करत असतात. ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांति ते. तो बुद्धियोग आहे, या कृपेच्या द्वारे साधू संत देत असतात. बुद्धियोग म्हणजे काय? हे ज्ञानच. कारण ये हृदयीचे ते हृदयी घातले, या हृदयीचे ते हृदयी घातले. या हृदयात काय ज्ञान आहे? अहम ब्रह्मास्मी. आणि अहम ब्रह्मास्कार इत्याकारक जी वृत्ती आहे, ती वृत्ती ते या आलिंगनातून कुणाला देतात? त्या मुमुक्षुला देतात. आणि त्या मुमुक्षुला आलिंगनानेही काय होतो? मोक्ष प्राप्त होतो. विठाला आलिंगन घडे, फक्त आलिंगन घडलं पाहिजे. नाही तर मग काय संताचे आलिंगन काय आपल्याला घडत नाही काय? अनेक संत आहे, काही बैरागी आहे, काही वैरागी आहे, काही संन्यासी आहे आणि काही गृहस्थी आहे. जर एखादे गृहस्थी संत असेल आणि त्या गृहस्थी संताला, गृहस्थी म्हटल्यानंतर त्यांना मुलं बाळ असतातच. आणि जर त्या गृहस्थी संताच्या मुलीचं जर लग्न असेल तर ते लग्न घेऊन जर आले तिकडले, वऱ्हाड आलं तर वेह्याची भेट होत नाही का? गृहस्थी संत असेल, सिद्ध संत आहे ते, काय सिद्ध संत आहे, युक्त संत आहे ते, ज्यांना भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झालेला आहे, साक्षात्कारी संत आहे, गृहस्थी आहे. परंतु या लग्नामध्ये त्यांच्या वेळाचं काय होतं? ते वरड आल्यानंतर आलिंगन होतं ना. मग आलिंगन झाल्यानंतर त्या आलिंगनातून समोरच्या वेळाला मोक्ष प्राप्त होतो का? ते जरी साक्षात्कारी संत असेल, परंतु आलिंगनही घडतं या शरीराचं, काय आलिंगनही घडतं. परंतु त्या आलिंगनात काय नसती? ही कृपा नसती. आणि साधकाच्या आलिंगनामध्ये काय असती? ती कृपा असती. म्हणून आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. असा यद दुराराध्यम तपसा साध्यम, दुराराध्य असणारा मोक्ष सुद्धा संताच्या आलिंगनाने काय होतो? प्राप्त होतो. फक्त त्या आलिंगनामध्ये कृपा पाहिजे आणि तो कृपा पात्र पाहिजे. हे ध्यानात ठेवा, पात्र ध्यानात ठेवा. पात्र ते कृपा करणारेच असतात, परंतु समोर काय पाहिजे? पात्र पाहिजे, पात्र. नाही तर गेला वाघिणीचं दूध काढायला स्टीलचं जर्मलचं भांड घेऊन, ते दूध त्याच्यात राहत नाही. किती अवघड आहे वाघिणीचं दूध काढणं. गेला एखादा वाघिणीचं दूधही काढलं, परंतु वाघिणीचं दूध काढण्याकरता काय लागतं? सोन्याचं भांड लागतं. तशी संतांची कृपा होण्याकरता हे अंतःकरण काय पाहिजे? शुद्ध पाहिजे. आणि शुद्ध अंतःकरणाने जर संताला जर आलिंगन दिलं तर काय होत असतं? मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष, तोही मोक्ष दुसरा तिसरा कोणता नाही, तर कोणता मोक्ष प्राप्त होतो? सायुज्य मोक्ष प्राप्त होतो. कारण मोक्षाचेही शास्त्रामध्ये 4 प्रकार केलेले आहे: सलोकता, समीपता,
स्वरूपता आणि सायुज्यता. सलोकता, सलोकता त्या भगवान परमात्म्याच्या लोकाला प्राप्त होणं याला सलोकता म्हणतात. हरिपाठामध्ये हे चारही प्रकारचे मोक्ष सांगितलेले आहे. सलोकता, समीपता, समीप म्हणजे जवळ, त्या भगवान परमात्म्याच्या जवळ जाता येतं. आणि स्वरूपता, भगवान परमात्म्यासारखं स्वरूपही प्राप्त होतं, त्याला स्वरूपता मोक्ष म्हणतात. आणि सायुज्य मोक्ष त्याला म्हणतात. काय? भगवान परमात्म्यासारखं स्वरूप नाही, भगवान परमात्माच होणं याला काय म्हणतात? सायुज्य मोक्ष. अशा प्रकारचा जो मोक्ष आहे तो कशाने प्राप्त होतो? तर साधू संतांच्या अलिंगनाने प्राप्त होतो. म्हणून अलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. अजून साधक होते, ते म्हटले अजून काही महिमा असला तर सांगा ना. ते म्हणे आहे ना, तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ. आहे ना, महिमा आहे ना. अजून विचारला अजून काय? अहो त्या संतांच्या चरणाजवळ काय असतात? तीर्थ असतात. त्यांच्या चरणाजवळ तीर्थ असतात. नव्हे नव्हे त्यांचे चरणच काय असतात? तीर्थ असतात. ते तीर्थ ज्ञानोबाराने 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या सांगताना म्हटलंय, ते तीर्थ ते क्षेत्र जगीतेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा. असे जे संत असतात आणि ते तीर्थ असतात. कारण संतांच्या चरणाजवळ दुसरे तीर्थ पवित्र होण्याकरता येतात. सर्व तीर्थ येतात पवित्र होण्याकरता. कारण तुमच्या आमच्यासारखे काय होतात, तिथं जाऊन काय करतात? स्नान करतात. आपण जाऊन तीर्थामध्ये काय करतो? स्नान करतो. आपण स्नान कशा करता करतो? पवित्र होण्याकरता. म्हणजे आपला मल तिथं टाकतो आपण, आपलं पाप तिथं टाकतो आणि पुण्य घेऊन येतो आपण. मग ते पाप तिथं पडल्यानंतर ते तीर्थ काय होतात? पापाने काय होतात? खूप पाप होतं. मग त्या तीर्थाचं पाप कुठं धुतल्या जातं? तर ते संताच्या चरणाजवळ. तीर्थे तया ठाया येती पुनीत वावया, परमकाळ पाया तळी वसे वैष्णवा. तीर्थे तया ठाया येते पुनीत वावया, परमकाळ तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया. तीर्थे त्या ठिकाणी संतांच्या चरणाजवळ पवित्र होण्याकरता येतात. असं दुसरं तिसरं कोणी सांगत नाही. साक्षात भगवान शंकर सांगतात. स्वाम्या गोम्याने सांगितलं असतं तर जाऊ द्या, त्यांनी सांगितलं. पण असं स्वाम्या गोम्याने नाही सांगितलं. कोणी सांगितलं? साक्षात भगवान शंकर सांगतात. ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी. ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी. ऋषींना सांगतात, ऐका ऋषींनो, तपस्व्यांनो ऐका. ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ ही तीर्थे मध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी, वंदिती चरण आणि करीती आंघोळ. असे भगवान शंकर सांगतात. सर्व तीर्थ पुंडलिका जवळ. पुंडलिक काय आहे? सर्वात श्रेष्ठ काय आहे? संत आहे. त्याच्याकरता ही प्रमाण आहे. भला भला पुंडलिक आहे का नाही? पुंडलिकाचं ही वर्णन केलेलं आहे नामदेवरायांनी. अशा पुंडलिकाच्या चरणाजवळ तीर्थ काय येतात? तर पवित्र होण्याकरता. तीर्थे काय? तिसरं चरण. तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ. आणि सर्व तीर्थ त्यांच्या पायाजवळ असतं. असे जे संत आहे, अशा संताची जरी सेवा केली, असे जे संत आहे कृष्णदेव बाबा, अशा कृष्णदेव बाबाची जरी सेवा केली तरीही ती देवाला पोहोच होते अभंगाच्या शेवटच्या चरणात. देवा तू का
म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. तुका म्हणे त्यांची सेवा केली देवा पावे. तुकाराम महाराज असं म्हणतात, त्यांची म्हणजे कोणाची? ज्यांची आलिंगन घडे. ऐसा संतांचा महिमा तीर्थे पर्व काळ अवघी पाव्या पे सकळ. असे जे संत आहे त्यांची सेवा केली तर ती कोणाला पोहोच होते? देवाला पोहोच होते. वेगळी देवाची सेवा करण्याची गरज नाही. संतांची सेवा केली ना ती देवाला पोहोच होते. हा, तुम्ही पहा तुकोबारायांच्या कोण पत्नी जिजाबाई देवाला रात्रंदिवस शिव्या देत होत्या. एकदा तर चप्पल घेऊन गेल्या होत्या. काय? पांडुरंगाच्या मंदिरात चप्पल घेऊन, एक काळ्या तू माझ्या संसाराचं विस्कुट केलंय. हा, एकदा तर गरम दूध, उकळतं दूध. हा, जगद्गुरु तुकोबारायांनी एकदा सांगितलं, अगं जिजे लई तू म्हैस करती, देवाला तर दे ना. हा, माझ्या बाने दिली मला, देवाने थोडी दिली. बावाने दिली होती म्हैस, माझ्या बाने दिली. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, अरे त्या देवाला दे ना. हा, काहीतरी परमार्थ कर. सगळं संसारालाच लावतो का? आणि ते काय संसाराला लावलेलं तुला काय उपयोगाला येणार आहे का? असे तुकाराम महाराज जिजाबाईला उपदेश करत होते. आतापर्यंत तिथंच घातलं ना सर्व. काहीतरी देवाला दे ना. हा, म्हणून तिनं काय केलं, रागत मग असं उकळतं दूध तांब्याभर नेलं आणि पांडुरंग परमात्म्याच्या काय केलं, तोंडाला लावलं. तोंडाला लावल्या काय झालं, पांडुरंग परमात्म्याने अशी मान फिरवली. गरम लागलं. आता त्यांनी 12 गाव अग्नी गिळला होता, पण आता दाखवायचं होतं त्याला. अशी मान फिरवली थोडीशी. आज सुद्धा तुम्ही जर देहूला गेले तर पांडुरंग परमात्म्याची मान काय आहे, अशी तिरकी आहे. हे कशामुळं? जिजाबाईंना दूध दाखिलं होतं म्हणून. अशी जिजाबाई रात्रंदिवस शिव्या देत होती, परंतु तुकाराम महाराजांची सेवा करत होती. काय करत होती? तुकाराम महाराजांची. हा, तुकाराम महाराज जेवल्याशिवाय जेवत नव्हती. कोण? हा, समजलं का? जिजाबाई. हा, समजलं तर पहा मग तुम्हाला. आणि मग फक्त सेवा करायच्या. देवाने जगद्गुरु तुकोबारायच्या अगोदर जिजामातेला दर्शन दिलं. ज्या वेळेस जिजामाता त्या भंडाऱ्या डोंगरावर भाकरी घेऊन चालल्या होत्या, भाकरी घेऊन जात असताना तो करवंदाचा काटा घुसला, मोरवा फुटला पाण्याचा. त्या भाकरी इकडं तिकडं इतस्ततः पडल्या. पाहिलं आणि नशिबाला दोष दिला. काय नशिबात आलंय आपल्या? विचार करू राहिल्या. पुण्यातील आप्पा गुळवे यांच्यावली कन्या. हा, काय गुळवे घराणा, प्रसिद्ध गुळवे घराणा, मोठ्या श्रीमंत घरच्या होत्या. पण नशिबाला दोष. काय झालंय माझं हे? आणि मग तेवढ्यात त्या ठिकाणी असं रडत बसलेले असताना पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी गुराख्याचं रूप घेऊन आला. काय झालं? काय झालं? काय नाही बाबा, काटा खुडला. काटा मी काढू का काटा? जिजामाता म्हणे, अरे तुला काटा काढता येतो का? तो हसला थोडासा आणि म्हटला, मी सगळ्याचे काटे काढतो बरं. कोणाचा कसा काटा काढायचा हे मला माहिती आहे ना. कुणाच्या दारात पोराच्या रूपाने, कुणाच्या दारात पुरीच्या रूपाने, कुणाच्या दारात सुनाच्या रूपाने, कुणाच्या दारात भावाच्या रूपाने नियोजन करून तो काय करतो, त्यांचा काटा काढतो. विठाला मला चांगला काटा काढता येतो म्हणे. आणि मग तो भगवान परमात्मा करतुम अन्यथा करतुम शक्ती संपन्न त्या पांडुरंग परमात्म्याने जिजाबाईचा पाय आपल्या पायावर घेतला आणि तोंडात बोट घातले, ते पुसले. परत ती धूळ काय आपल्या तोंडात घातली. कोणाची? जी शिव्या देत होती तिची. आणि मग काटा काढला. अरे बाबा काय नाव आहे तुझं? तोनी विठ्ठू. काय नाव आहे? विठ्ठू नाव आहे. हे तुझं मड गेलं म्हणे. म्हणजे आणि मग लांब गेला चतुर्भुज रूप भगवान परमात्म्याने. त्याने त्या जिजामातेला काय केलं? दाखवलं. काय केलं होतं जिजाबाईने?
तुका म्हणे देवा, त्यांची केली पावे सेवा. फक्त संतांची काय केली पाहिजे? सेवा केली तर ती देवाला पोहोच होते. म्हणून ही इकडं तिकडं जादा हे करण्यापेक्षा संतांची काय करा? सेवा करा. हीच तुमच्या चरणावर काय आहे? विनंती आहे. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, श्री गुरु कृष्णदेव बाबांच्या चरणी, गुरुवर यांच्या चरणी, सगळं जे या ठिकाणी उपस्थित आहे, सगळे कलाकार मंडळी, सगळे श्रोते मंडळी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य यांच्या चरणावर समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. काल्याचं कीर्तन उद्या 9:30 ते 11:30 वाजेपर्यंत होईल. नंतर महाप्रसाद होईल. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे तुमते विनवित वसे. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.